नमस्कार. आपण श्रद्धात्रय विभाग यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या 3 सत्वरजतम कशा असतात त्या पाहतोय. आपला श्लोक चालला आहे 14वा, ज्याच्यामध्ये आधी भगवंत सत्वरजतम तप कशाला म्हणतात ते सांगणार आहे, पण आधी तप म्हणजे काय हे सांगणार आहे. आणि ते सांगताना आपण सगळ्या श्लोकाचा अर्थ पाहिला आहे. सगळ्या शब्द गीतेतल्या श्लोकाचे सगळे शब्द पाहिलेत. देवद्विजगुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तपोच्यते. शारीर तप, शरीरानं केलेलं तप. म्हणजे आता प्रत्येक वेळेला सात्विक तप, राजस तप हे बघायचंच आहे, पण त्याच्या आधी तपामध्ये शारीरिक तप कोणतं, मानसिक तप कोणतं, वाचिक तप कोणतं हे पण पाहायचं आहे. त्यामुळे आधी शारीरिक तप म्हणजे काय ते पाहताना आपण असं पाहिलं होते. 4 प्रकारची माणसं भगवंतांनी सांगितली. देव, द्विज, आपल्याला अर्थ कळला, देवाची पूजा करावी. द्विज याचा अर्थ सत्पुरुषांची, केवळ जन्माला आलेल्या ब्राह्मण माणसाचे असं नाही, तर जे द्विज आहेत, मुंज झालेली आहे, ब्रह्मचर्य व्रत घेतलेलं आहे, सत्पुरुष आहेत, साधू आहेत, सज्जन आहेत, त्यांची पूजा करावी. गुरु, आपल्या सद्गुरूंची पूजा करावी. प्राज्ञ म्हणजे अत्यंत बुद्धिमान असणारे, मग सगळ्या विशेष कला ज्या अवगत असणाऱ्या त्यांची सुद्धा पूजा करावी. अशा 4 प्रकारच्या लोकांचं पूजनम असं करावं. आणखीन काय तर शरीराने करायच्या गोष्टी, त्यामुळे शरीराने पूजा करावी, प्रत्यक्ष पूजन करावं असा त्याचा अर्थ झाला. आणि आणखीन शौचम, आर्जवम, ब्रह्मचर्यम, अहिंसा, हे जे 4 आणखीन दिलेले आहेत, तर अत्यंत पवित्रता राखून पूजा करावी. आर्जवम अत्यंत नम्रपणानं पूजा करावी. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचर्याचा अर्थच असा आहे की आपली काही अपेक्षाच ठेवायची नाही आहे आणि पूजन करायचं आहे. आणि अहिंसा, अशा 4 गुणांनी युक्त या 4 जणांची पूजा करावी. याला शारीरिक तप म्हटलं. या सगळ्याचा अर्थ, या शब्दांचे अर्थ आपण पाहिले. आज आपण पाहणार आहोत माऊली या श्लोकावरती काय नेमकं सांगत आहेत ते. ओवी आहे 202वी. तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया, आठही पहार जैसे पाया उळीग घापे. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, ह्याच्या पायाला भोवरा लावला आहे, भोवरे बांधलेले आहेत, म्हणजे सारखा हा प्रवास करतो आहे असा त्याचा अर्थ. तो उळीग घापे म्हणजे भोवरा बांधला आहे. आणि मग ते म्हणत आहेत प्रिय देवतालया, आपला जो आवडता देव आहे, सद्गुरू आहे किंवा आपला आवडता देव आहे, अशा ठिकाणचं जे तीर्थस्थान आहे, तिथल्या यात्रा, त्या ठिकाणी तो सारखा जातो. यात्रादिके करावया. आणि 8ही प्रहर जैसे पाय, 8 प्रहर रात्रंदिवस त्याला त्याच्या त्या स्थानी, तीर्थाच्या स्थानी, आपल्या सद्गुरूंच्या स्थानी, आपलं जिथे श्रद्धास्थान आहे अशा ठिकाणी त्याला जायचं असतं. आणि उळीग धापे, जरूर काही तिथे जाण्यासाठी तो इतका सारखा तयारच असतो की त्याला त्याच्यामुळे पायाला भोवराच लागलेला असतो, म्हणजे सारखा यात्रा करत असतो. आपला प्रिय देवता म्हणजे आता समजा असं म्हटलं की एखादा शंकराचा उपासक असेल तर दरवर्षी तो म्हणेल की मी 4 धाम यात्रेला जाणार. किंवा आपल्या इथे सगळे जे काही 12 ज्योतिर्लिंग, सगळ्याची 12 ज्योतिर्लिंगाची दरवर्षी मी यात्रा करणार, असं जर एखादा करत असेल, किंवा पायी प्रवास करणारे असतात, नर्मदा परिक्रमा करणारे असतात, दर पौर्णिमेला गोंधळेला जाणारी मंडळी असतात, ही जी सगळी आहेत ती या श्लोकाच्या कॅटेगरीत बसणारी आहेत. ती असं सारखं त्यांना करावंसं वाटतं की आपलं जे प्रिय दैवत आहे तिथं आपण जावं, तिथे आपल्याला बरं वाटतं गेल्यावर, आणि ती यात्रा करावी. रात्रंदिवस त्यांना हा ध्यास असतो. हे झालं शारीर तप, हे शरीराने करायची गोष्ट आहे. मानसपूजा करू आपण, घर बसल्या गोंदवल्याच्या मंदिरात जाऊन आलो आहे असा विचार करू सुद्धा कदाचित, पण आपल्याला शारीरिक तपाचा विचार करायचा. शारीरिक तप म्हणजे काय, तिथे जाऊन काय आपल्या पायाला कष्ट पडले तरी चालतील, पण माझ्या प्रिय आवडत्या सद्गुरूंच्या, प्रिय असणाऱ्या देवाच्या तीर्थस्थानी जाऊन तिथे पूजा करायची, तिथे राहायचं. अशा प्रकारचं करणाऱ्याला शारीरतप म्हणतात, यात्रा करणाऱ्याला. इतकं करून काय पुढे म्हणतात, देवांगण मिरवणिया, अंगोपचार पुरवणिया, करावया म्हणिया शोभती हात. ही झाली पायाचं शारीरतप. पायाने तीर्थयात्रा करायचे, चालत जा किंवा शरीराने करायच्या गोष्टी. आता हाताचं सांगतात, शोभती हात. हाताला शोभा कशी येईल, तर तिथे गेल्यावर देवाचं अंगण झाडणं, देवांगण मिरवणिया, छानपैकी अंगण झाडायचं, सारवायचं, रांगोळी घालायची, तिथे सेवा करायची, त्या ठिकाणी जाऊन पूजेला फुलं आणायची,
काय सजावट करायची आमच्या श्रीथरगडीमध्ये असतं बरं का. तिथे काही कोणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनीच स्वच्छता करायची. जे लोक आता अलीकडे थोडासा बदल झाला आहे, यशातला भाग नाही, पण पूर्वी अगदी शिबिराच्या अगोदर 4 दिवस कार्यकर्ते जायचे, सगळे इलेक्ट्रिसिटीची कामं बघायची, सगळे दिवे लागतात ना, सगळे बटणं बरोबर चालू आहेत ना, निरनिराळ्या गोष्टी असतात. 100 मुलं तिथे 8 दिवस राहायची म्हटल्यानंतर त्या निवासाची, जसं आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण सगळी व्यवस्था करून ठेवतो, तसं 100 मुलांची जी व्यवस्था आहे तिथे करावं लागतं. हे जे सगळं करणं आहे हे शारीरिक तप आहे, शरीरानं करायच्या गोष्टी आहेत. म्हणून सांगतात देवाचा आभार झाडणं. नुसतं नाही तर मिरवणीया म्हणजे काय, तर नुसतं झाडणं नाही तर चांगलं सारवण घालायचं, त्याच्यावर छानपैकी रांगोळी घालायची, सुशोभित करायचं, पूजा साहित्य सगळं मांडायचं. अंगोपचार पुरवणीया, अंगोपचार म्हणजे देवाच्या संदर्भात, देवालयाच्या संदर्भात ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या, उपचार करायचे. देवसेवा असं ज्याला म्हणतो ते सगळं करायचं. यांनीच हातानं शोभा येते. शारीर तप मग ते काय करायचं, तर यात्रांनी जसं पायांनी यात्रा करायची म्हणून पायांचं कौतुक, तसं हाताने ही सगळी कामं करायची म्हणून शोभती हात. या जोडीला आपण असं पण म्हणू शकतो की वेदांनी, शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टी अभ्यासायच्या, आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टी सांगितलेली कामं करायची, ही पण हाताची शोभाच आहे. तर हाताची शोभा वाढवणारं, हाताने करावायची सगळी कामं ही जी सगळी आहेत ती शारीरिक तप आहे. लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेवो अंगेष्टी, लोटीचे का काठी पडली जैसी. इतका छान दृष्टांत, त्यात पटकन आपल्याला कळेल असा दृष्टांत आहे बरं का. लोटीचे का काठी पडली जैसी, आपली धुणवळ्यात घालायची काठी असते ना, ती अशी नुसती उभी राहील का हो, तिला धरावं लागतं ना, नुसती उभी केली की ती पडणारच. तसं म्हणाले लिंग का प्रतिमा दिठी, दिठी म्हणजे आपल्या दृष्टीला भगवंताची प्रतिमा दिसली किंवा कुठे काय शिवलिंग दिसलं की देखत खेवो अंगेष्टी, लगेच साष्टांग नमस्कार. अशा प्रकारचं आता साष्टांग नमस्कार घालायचा ना, याच्यामध्ये आहेच की आपण पूर्ण लोटांगण घालतोय, चरणावर डोकं टेकतोय, याचा अर्थ अभिमान रहित झालेलो आहोत हे दाखवून द्यायचं आहे. म्हणून लोटीच आहे का काठी, काठी जशी लगेच पडते तसं तो दिसला, देव दिसला की तो लगेच साष्टांग प्रणिपात तरी केलास. हे जे आहे ते शारीरिक तप आहे, विचार नाही करत बसायचा. आम्हाला इतकी घाई असते, आम्हालासुद्धा मंदिराच्या समोर आम्ही जातो ना, तर आम्हालासुद्धा लक्ष असतं आमचं की आपल्याला मंदिरात आत्ता जायला वेळ नाही, चपलासुद्धा काढायला वेळ नसतो. असंच आपलं रिक्षेत बसतोय तसं असंच आपला हात करायचा की जायचं पुढे, असं आहे. काही हरकत नाही, मी तर म्हणते आता काय करणार ना, इतकी चक्र लावलेली आहेत आपल्या पायांना, तर आपल्याजवळ वेळ नाही. पण असं स्मरण ठेवणं ही पण माऊली सांगतात की हे पण शारीरिक तप आहे. अभिमान रहित होणं, त्या देवाला सतत स्मरण त्याचं ठेवणं, याला शारीरिक तप म्हणायचं. आणि काठीचं उदाहरण छान दिलं आहे. अलीकडे मला नेहमी वाटतं की आम्ही योगाच्या वर्गामध्ये जाऊन मानेचे व्यायाम करतो. पूर्वीच्या बायकांना ते लागतच नव्हतं, कारण कपडे वाळत घालायला काठी लागायची, मान आपोआप वरती खालती व्हायची. आतामुळे कपडे वाळत घालायला ते दोऱ्याच खाली येतात, त्यामुळे घरात हल्ली काठी पण असते नसते. आणि इथे तर त्यांनी उदाहरण दिलं लोटीचे का काठी. आता ही काठी कुठून आणायची, तो माझ्या लक्षात आलं की खरंच पूर्वी कोपऱ्यामध्ये काठी असायचीच. आणि खरं म्हणजे मातीची घरं असायची पूर्वी. पटकन काही जनावर आलं, काही विंचूकाटा आला तर हाताशी वस्तू लागायची, त्यासाठी सुद्धा प्रत्येक घरामध्ये दाराच्या मागे काठी असायची. तर त्यावेळेचं उदाहरण म्हणून माऊलीने पटकन हे दिलं आहे आपल्याला. आता आपल्याला आश्चर्य वाटलं की हे काय आहे, त्याचं कारण तेच आहे की काठी जशी नुसती उभी राहते, कोणाची टेकून भिंतीशी टेकून कोपऱ्यामध्ये उभी करावी लागते, तसा हा जो आहे हा भगवंत दिसला, देऊळ दिसलं, काय त्या दगडामध्ये भगवंताची मूर्ती असं भासलं की त्यांनी लोटांगण घातलंच, साष्टांग नमस्कार घातलाच, अभिमान रहित झाला, असं दिसताक्षणी करणारा ह्याला शारीरिक तप म्हणायचं. याच्यातून आणखीन एक आपल्या लक्षात येतं की ह्याला भगवंताच्या समोर चटकन लोटीचे विचार करत बसलेला नाही आहे की आता काय करू, असं नाही आहे. क्षणार्धात तो साष्टांग नमस्कार घालतोय, प्रणिपात करतोय आणि भगवंतापुढे नतमस्तक अभिमान रहित होतोय, याला शारीरिक तप म्हणायचं. देखल्या देवा दंडवत असं नाही आहे, त्वरित अशी त्याची लगेचच कृती होते आहे, असा त्यांना अर्थ द्यायचा आहे. आणि विधी
विनयादिकी गुणी वडीज जे लोकी तया ब्राह्मणाची निकी पायी जे. पुढे म्हणतात विधी म्हणजे शास्त्रोक्त विधी लय करून आणि सगळं आचरण शास्त्रोक्त करायचं. विनय म्हणजे नम्रता अशांनी किंवा गुणी वडीज जे लोकी नम्रता या गुणांनी असे जे गावामध्ये कोणी मोठी माणसं आहेत श्रेष्ठ मंडळी आहेत यांची सेवा करणं हे सुद्धा पायिकीकरण म्हणजे सेवा करणं यांची सेवा करणं हे पण शारीरिक तप आहे. तर माऊलींनी देवाच्या आधी सुरुवात केली देवाच्या उपासनेनी बरोबर आहे पण त्याला जोडून ते सांगताय देवद्विज गुरुप्राज्ञ असं सगळं म्हटलं आहे ना म्हणून त्यांनी ह्या ओवीमध्ये सांगितलं की हे तर करायचंच. पण जी मंडळी अशी आहेत की ज्यांचं आचरण अतिशय चांगलं आहे शास्त्रोक्त शास्त्राला धरून आचरण आहे नम्र आचरण आहे अशी मंडळी जी आहे गावामध्ये श्रेष्ठ त्या श्रेष्ठ मंडळींना सुद्धा त्यांची सेवा करणं हे पण शारीरिक तप आहे. परवाच मला आमच्या महाडच्या एका ह्यांनी फोन केला होता आणि मला बोलताना मला विचारलं की अधिक महिन्याचं काय म्हटलं असं काही खास नाही आहे आणि मग मी काय अधिक महिन्याचं काय कर सांगितलं. म्हटलं मग मी ओघात आला विचारलं म्हटलं तू काय करतेस तर म्हणाली मी यावर्षी 33 आमच्या गावातली माझ्यापेक्षा मोठी माणसं शोधून ठेवली आणि रोज एकेका मोठ्या माणसाकडे जाऊन नमस्कार करून येते. मला फार आनंद झाला. हे किती म्हटलं तर साधं पण किती आवश्यक आहे आणि माऊलींनी सांगितलं आहे की अशी जी ज्येष्ठ नम्र काही विशेष शास्त्रांचा अभ्यास करणारे असे जे आपल्याला आजूबाजूला असणारी ज्येष्ठ मंडळी आहेत. ज्येष्ठ महिना आहे ना अधिक तर अधिक ज्येष्ठ महिन्यात करायची ही गोष्ट आहे की ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करायचा आणि आजूबाजूला राहणाऱ्या आपल्यापेक्षा वयाने विशेष काहीतरी केलेली मंडळी खूप असतात तर या मंडळींना हुडकून काढायचं त्यांना नमस्कार करायचा अशी त्यांची पूजार्थ म्हटलं माऊलींनी पण आपल्याला हेच नेमकं सांगितलं आहे. किंवा अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती. आणखीन म्हणतात की असं तर ज्येष्ठांना करावंच किंवा कोणी प्रवासाने किंवा अन्य कुठल्या त्रासाने किंवा काही संकटात सापडणारी कोणी जर असतील तर त्यांची पण सगळी सोय लावावी. प्रवासी कोणी आहेत बऱ्याचदा असं होतं की काही अडचणी येतात काही दुखणं खोपडं असतं हॉस्पिटलमध्ये बसायला कोणी नसतं अशांची सेवा करणं प्रयत्नपूर्वक दुसऱ्याचं दुःख दूर करणं यालासुद्धा शारीरिक तप म्हणायचं. फक्त देवताचीच पूजा असं नाही तर देवद्विज गुरुप्राज्ञ असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये सगळी मंडळी आली. ते म्हणतात अथवा प्रवासे का पीडा प्रवासात असणाऱ्या माणसाची पूर्वी पायी प्रवास करायचे लोक त्या प्रवासातल्या लोकांना अन्न देणं त्यांची निवासाची व्यवस्था करणं असं पण करावं लागायचं. काही पीडा असेल त्रास असेल दुखणं खोपडं असेल का शिणले किंवा खरोखरच काही थकले शिणलेत काही संकट आलेलं आहे अशा जीवांचा सुरवाडा अशा जीवांची सुरवाड म्हणजे सुखसोय करावी त्यांची व्यवस्था लावावी त्यांना काही मदत करावी ही सुद्धा शारीरिक तप आहे. सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण खेजे. ह्याच्याकडे सकळ तीर्थ म्हणजे सगळे जे तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्यामध्ये जो काही अग्र आहे धुरे म्हणजे त्या तीर्थक्षेत्रामध्ये जे श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे जी एका माता पितरे म्हणजे आता तीर्थांच्या अग्रभागी असणारे सगळ्यात कोण तर आधी आपल्याकडे तर अगदी उपनिषदात सांगितल्याप्रमाणे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव हाच क्रम आहे. त्यामुळे त्यांनी सांगून टाकलं की सगळ्या तीर्थांच्या अग्रभागी माता पितर पहिल्यांदा काय करायचं ते जी एका माता पितरे तया सेवेसे कीर शरीरे त्यांची सेवा पहिल्यांदा करायची. हे तर सगळं आहेच देवद्विज गुरु ब्राह्मण आहेच पण त्याच्याबरोबर माऊलींनी आणखीन त्याच्यामध्ये भर घातली आणि सगळ्यात पहिलं काय तर आपल्याला जन्म देणारे आपले आईवडील जे आहेत त्यांच्यासाठी आपलं शरीर काय करावं तर तया सेवेसे कीर शरीर लोड कीजे म्हणजे आपलं शरीर तुच्छ लेखावं त्याचं ओवाळून टाकावं म्हणजे काय तर आपल्या शरीराचा विचार करू नये आधी आपल्या आईवडिलांच्या सेवेला महत्त्व द्यावं हे शारीरिक तप आहे. आईवडिलांची सेवा करावी सगळ्यांनी पुंडलिक व्हावं श्रावण बाळ व्हावं असं आपल्याला ऐकायला मिळतं बरं का. परवाच इथे एक प्रमिताची मैत्रीण आली होती ते पुण्याला आई आणि 4 बहिणीच आहेत त्या आणि आई आता एकटीच आहे पुण्याला तर त्या 4/12 3 महिने आईकडे राहतात. आईला नुसतं बायांवर त्यांनी नाही सोडलं त्या म्हणाला आम्ही 4 होत नाही आम्हाला करता येत नाही आईचं हां आई आता इथे येऊ शकत नाही आहे तर ही मुलगी 3 महिने रजा घेते इथली
होते तिची बिनपगारी रजा, पण आई पुढे काय म्हणाले. आणि 3 महिने ती भारतामध्ये आईकडे राहायला येते. मध्यंतरी आपल्या ठाण्यामधलाच एक गांगल म्हणून मला अथश्रीमध्ये भेटले. तर ते अमेरिकेत राहत होते, त्यांची फॅमिली अमेरिकेत आहे, पण ऑनलाईन काम करता येतं ना. तर आई अथश्रीत आहे आणि आई अगदी पार बहिरी आहे. तर आईबरोबर राहणं अगदी आवश्यक आहे. म्हणून तो आईबरोबर अथश्रीमध्ये राहतो आहे माणूस आणि तो इथून काम करतो. जेव्हा केव्हा अगदी आवश्यकच आहे, वर्षातून एखादा जावं लागतं, त्यावेळेला गेला तर इथे काहीतरी व्यवस्था करता येईल. ही जी की आहे ती आई-वडिलांची सेवा याला प्राधान्य दिलेलं आहे. आपल्या आता तर आपल्या पिढीला या सगळ्याला तोंड द्यायचंच आहे. त्यामुळे आपल्याला हे लगेच कळतं की खरंच श्रावणबाळ होणं, पुंडलिक होणं म्हणजे नेमकं काय. तर माऊली सांगतायत सगळ्याच्या अग्रभागी आई-वडील. बाकी तुम्ही काही करा, समाजसेवा करा, देशसेवा करा, आजाराची सेवा करा, आणखीन काहीही करा, पण आई-वडिलांची सेवा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग माऊलींनी आपल्याला सांगितला आहे. मला तर हे वाचता वाचता असं वाटलं की माऊलींना काय वाटलं असेल हे लिहिताना. त्यांना ते त्यांच्या आईवडिलांची सेवा करता आली नाही, किंबहुना त्यांच्या चांगल्यासाठी आईवडिलांना देह ह्याच्यामध्ये गंगेमध्ये घालावा लागला. त्यामुळे त्यांना किती दुःख झालं असेल या गोष्टीचं. आणि त्या माऊलींची ही ओवी वाचताना आपल्या अंगावर काटा येतो की ते सांगतायत आपल्याला की सगळ्यात पहिलं काय, आईवडिलांची सेवा. तर असे हे जे आहे हे शारीरिक तप आहे. पुलावित पत्र म्हणतात आणि संसारा ऐसे दारुणो जो भेटलासी हरी शिणो तो ज्ञानदादी स करुणो भजिजे गुरु. आता याच्यात म्हणतात की संसारा ऐसा दारुण, दृश्य जग संसार जो आहे म्हणजे तुम्हा आम्हाला तर संसार प्रपंच ह्यात कळतोच. इथे नुसतं संसाराचा म्हणजे हे सगळं जे दृश्य जग आहे, हे दृश्य जग काय आहे तर हे सगळं दुर्धर आहे. ते म्हणजे त्या आपला सगळं म्हणतात तसं संसाराचा शीण घालवायचा किंवा पुढलं त्यांनी लगेच म्हटलं आहे आपल्याला ह्या सगळ्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवायचं आहे ना, याच्यासाठी हे सगळं हे आहे. तर त्याच्यासाठी हे दाते म्हणजे ज्ञान देणारे किंवा आपले सद्गुरू आपल्यावर दया करणारे या सगळ्यांची पण सेवा करायची. म्हणजे आईवडिलांची सेवा करायचीच आहे, पण संसारात आपण रमतो, दृश्य जगात रमतो, त्याच्यातून बाहेर काढणारे, या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढणारे जे आपले सद्गुरू आहेत, या सद्गुरूंना किंवा आपल्याला ज्ञान देणारे या सद्गुरूंची पण सेवा करावी. तेही शारीरिक तप आहे. आणि स्वधर्माचा आगीठा देह जाड्याची या किटा आवृत्ती पुरी सुभटा झाडी केजे. आता अर्जुन सांगतायत सुभटा हा जो देह आहे ना, ह्या जडदेहाच्या अभिमानानं बुद्धीवरती कीट येतं. म्हणजे बुद्धीवरती कीट येणं म्हणजे काय, कळतं आहे पण वळत नाही असं आहे. त्या स्वधर्माचा आदिटा देह जाड्याची या कीटा, जाड्य आहे म्हणजे देह हा आपला जड आहे, त्या जड असणाऱ्या देहावरती स्वाभाविकच कीटं साठतं. पण आता देहावरचं जे कीट आहे ते जातं, पण हे देहावरचं कीट म्हणजे काय आंघोळ करून जाणारं नाही आहे, अभिमानाचं कीट आहे. म्हणून ते म्हणतात की काय करायचं, ते पूर्ण काढून टाकायचं, अगदी नाहीसं करायचं. म्हणून ते नाहीसं कसं होईल, आपल्या शरीरावरचा मळ नाहीसा व्हायला 2-2दा आंघोळ केला तर होईल, मळ नाहीसा होईल, स्वच्छ हो. हा जडदेह असणारा पण आतला अभिमान घालून टाकायचा आहे. तर तो अभिमान घालून टाकण्यासाठी काय करायचं, तर ते नाहीसं व्हावं म्हणून झडझडून धर्माचरण करायचं. स्वधर्माचरण केलं की स्वधर्माच्या जणू की स्वधर्माच्या अग्नीत समर्थाने माऊलींनी शब्द वापरला आहे आगीठा. म्हणजे स्वधर्माच्या ह्या अग्नीमध्ये त्या अंतःकरणाला त्या मनाला घालायचं, म्हणजे ते त्यातला मळ नाहीसा होईल. स्वधर्माचं काम असं करायचं. जसं मी नेहमी गमतीला सांगते की आपल्याला राग येतो. आता राग तर येता कामा नये. आपण अनेकदा भगवंतांनी सांगितलेलं सांगतो की रागाचा परिणाम नाशात होतो. त्यामुळे राग येता कामा नये, पण येतो तर आहे. मग अशा वेळी काय करायचं, तर जोरात श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं. म्हणजे त्यात तो जर रागाचा जोर आहे ना, तो आपल्या जपात गेला पाहिजे. म्हणजे मग लगेच आपण पुन्हा तो राग शांत होतो आपला. असं करून बघण्याची गोष्ट आहे. अनुभवाने आपल्याला लक्षात येते की खरंच असं होतं. फक्त हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आपलं होतं असं की पटकन बोलून जातो, राग आपला व्यक्त होतो आणि मग आपल्या लक्षात येतं. माऊली सांगतात आपल्याला, अर्जुना हा जो अभिमान आहे ना, अहंकार आहे ना, तो असतोच आहे.
तर तो जडदेह जसा मलनिवृत्त करायला हवा, बाह्य निवृत्ती करायला हवी, तसं आपल्याला ही आतली जी काही मलनिवृत्ती करायची आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर स्वधर्माचं. आता ह्या नामजपाच्या जे आपलं स्वधर्म म्हणजे आपलं कर्तव्य काय आहे, तर त्या स्वधर्माचं कर्तव्य करायचं. आणि ते करताना किती करायचं, तर अग्नीत, स्वधर्माच्या अग्नीमध्ये अंतःकरण घालायचं. आणि असं अंतःकरण जर स्वधर्माच्या आधी घातलं म्हणजे कर्तव्यालाच महत्त्व दिलं. आता हे सगळं का चाललं आहे आपल्याला माहिती आहे, की अर्जुनाला भगवंत त्याचं युद्धकर्म करायला प्रवृत्त करतो आहे. आणि म्हणून ते सांगतात की अंतःकरण कसं करायचं, तर स्वधर्माच्या अग्नीत टाकायचं. म्हणजे कर्तव्याखेरीज अन्य दुसरा काही विचारच करायचा नाही. म्हणजे मग काय होतं, तो जो अहंकाराचा, अभिमानाचा मल जो आपला आत राहिला आहे ना, तो सगळा धुवून निघतो. त्याला आपण शारीरिक तप म्हणायचं. अहंकाररूपी मळाचा नाश करण्यासाठी हे धर्माचरण करायचं. कठोर धर्माचरण आहे, पटो न पटो, पण आपलं कर्तव्य आहे ते करायचं असं सांगतात. याचा अर्थ असा की बुद्धीनं आपलं जे मंदपण आहे ते नाहीसं होईल. बुद्धी वापरली पाहिजे, विवेक वापरला पाहिजे, की मग ह्या ज्या काही राग आहे, मंदपण आहे, हे जे अहंकार आहे, अभिमान आहे, हे सगळं जाईल, हा मळ नाहीसा होईल. यासाठी अर्थात हे फार कठोर प्रयत्न आहेत. म्हणून माऊली आपल्याला सांगतात की हे पण शारीरिक तप आहे. किती प्रकाराने शारीरिक तप कशाला म्हणत आहेत हे माऊलीने अर्जुनाच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना. आता कुठल्याही प्रकारचं असं राहिलं नसेल की अरे हो, शरीराने करायची कुठली गोष्ट राहिली, पण वस्तू भूत मात्री नमिजे, परोपकारी भजिजे, स्त्रीविषयी नियमिजे, नावे नावे. आता सामान्य माणसासाठी पण सांगितलं आहे, ते सुभाषला अर्जुनाला सांगितलंच, आपल्याला पण सांगतात की सगळ्यांच्या अंतर्यामी भगवंत आहे. वस्तू म्हणजे सद्वस्तू, ब्रह्मवस्तू, आत्मवस्तू. आता आपल्याला वस्तू शब्दाला काय अर्थ कळतो. वस्तू भूतमात्री, प्रत्येक प्राणीमात्रांच्यामध्ये तो भगवंत आहे, त्याला नमिजे, त्या परमात्म्याला नमस्कार करायचा आहे. सगळ्यांच्या अंतर्यामी आहेच भगवंत, त्याला नमिजे. परोपकारी भजिजे, बरं नुसतं त्यांच्या ठिकाणी लीन व्हायचं असं नाही, नित्य परोपकार पण करायचा आहे. दुसऱ्याच्या मदतीला धावून जायचं आहे, दुसऱ्याच्या उणीबा काय असतील तर दूर करायचे आहेत. आपलं नाव होण्यासाठी नाही, सहज मदत करायला जायचं आहे. स्त्रीविषयी नियमिजे, स्त्रीविषयी अत्यंत मनोनिग्रह, क्षणोक्षणी मनोनिग्रह, म्हणजे परस्त्री माते समानच अशी मातृबुद्धी ठेवणाराच असा जो मनाचा निग्रह आहे त्याला आपण शारीरिक तप म्हणायचं. दुसऱ्याला मदत करायला धावून जाणं हे शारीरिक तप आहे. माते समान सगळ्या स्त्रियांना म्हणणं हे शारीरिक तप आहे. आणि सर्वांच्या अंतर्यामी असणारा परमात्मा, या परमात्म्याला नमस्कार करणं हे पण शारीरिक तप आहे. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथोनी जन्म आघवे सोवळे कीजे. स्त्रीविषयी नियमी जे म्हटलं आहे ना, त्याला लगेच माऊलीने एक उदाहरण दिलं आहे. आपल्या मनात पण अशी गोष्ट येत नाही. माऊली म्हणतात की स्त्रीविषयी नियमी जे म्हणजे काय, परस्त्रीविषयी मातृबुद्धी ठेवायची, मनाचा निग्रह करायचा. किती मनाचा निग्रह करायचा हे ज्ञानेश्वर माऊली आणि समर्थच करू जाणे. ते म्हणतात जन्मतेनी प्रसंगे, आपल्या जन्माच्या वेळी स्त्री देह शिवणे अंगे, स्त्रीच्या देहातून, आपल्या मातेच्या गर्भातूनच आपला जन्म झालेला आहे, तर तेव्हा जो काही स्त्रीचा स्पर्श झाला आहे तेवढंच. तेथूनही जन्म आघवे सोवळे कीजे, त्यानंतर शरीरानं जन्मभर जो सोवळा राहतो अखंड ब्रह्मचर्य, त्याला शारीरिक तप म्हणायचं. तेथूनही जन्म आघवे सोवळे कीजे, नंतर जन्मभर जो सोहळा आहे, जन्म आता मातेच्या गर्भातून झालेला आहे तेवढाच आईचा तो स्पर्श, त्यानंतर मात्र पूर्ण सोहळं अखंड ब्रह्मचर्य पाळलेलं आहे. कुठल्याही स्त्रीविषयी कुठल्याही प्रकारची भावना मनात ठेवला नाही, अशा प्रकारचं जे ते शारीरिक तप. भूतमात्राचे नि नावे, तृणही न असुडावे, किंबहुना सांडावे छेदभेद. आता म्हणतात तिथे छान उदाहरण आहे की अगदी गवत आहे, गवताला पण जीव आहे. भूतमात्राचे नावे तृणही न असू आहे, तृणही म्हणजे गवताला सुद्धा दुखवायचं नाही आहे. आणि सगळ्या भूतमात्रांमध्ये भगवंत आहे असं सांगितलंच आहे. वस्तू भूतमात्री नमिजे, प्रत्येक भूतमात्रामध्ये तो परमात्मा आहे, त्याला नमस्कार करा असं आधी 24 सांगून झालेलं आहे. आता म्हणतात भूतमात्राचे नावे तृणही न असुडावे. भूतमात्रच काय म्हणजे सजीव असणाऱ्याला तर करावंच, तृण गवत आहे, क्षुल्लक आहे, त्यालाही दुखवं नाही आहे.
किंबहुना सांडावे छेदभेद. किंबहुना म्हणजे छेदभेद म्हणजे उपटून सुद्धा टाकू नये. लाथेनं तर नाहीच तुडवू, त्यांना दुखवूच नाही आहे, पण छेदभेद, तोडणं, उपटणं, फोडणं असं पण करू नये. ईदच्या दिवशी मला वाटतं ही ओवी सगळीकडे लावून ठेवा. ही माऊली असं म्हणतात की गवतसुद्धा उपटू नये, फेकू नये, लाथाडू नये, छेदू भेदू नये. प्राण्यांच्या बाबतीत तर प्रश्नच नाही आहे. त्यांनासुद्धा सगळ्यांमध्ये भूतमात्रांमध्ये परमात्मा आहे, बघूनच करायचं आहे. त्यांनाही मारू, फोडू नये. कारण सर्वांमध्ये तृणामध्ये सुद्धा, गवतामध्ये सुद्धा ईश्वर आहे. इतकं माऊलींचं कनवाळू जीव आहे. असो. ऐसेसी जै शरीरी रहाटीची पढे उत्तरी, तई शारीर तप घुमरी आले जाणं. पुढल्याच्यात म्हणतात ऐसेसी जे शरीरी म्हणजे ह्या शरीराला रहाटेची पडे म्हणजे सवय, उजरी म्हणजे सवय, रहाटेची पडे उजरी, सहज अशा वागण्याने शरीराला वळण पडतं. बरोबर आहे. ते खरे तई शारीर तप घुमरी, ते खरं मूर्त असं शारीरिक तप आहे. म्हणजे असं वळण पडलं पाहिजे, सहज जमलं पाहिजे, सवय लागली पाहिजे, मुद्दाम नाही करायला लागता कामा, हे सगळं सहज जमलं पाहिजे. असं शारीरिक तप समजून घे. हे सगळं ऐसेसी जई शरीरी रहाटेची पडे उत्तरी, अशी सवयच लागून गेली पाहिजे त्याला. म्हणजे ते खरं मूर्त शारीर तप झालं. असं सहज मदतीला धावून जाणं, सगळ्यांना परोपकार करणं, आई वडील मोठी माणसं यांच्याबद्दल अशा प्रकारचा प्रेमभाव मनात असणं, हे सगळं असं सहज झालं पाहिजे असं ते सांगतात. पार्था समस्त हे करणे देहाचेनी प्रधानपणे, म्हणून ययाते मी म्हणे शारीर तप. अर्जुना, या सगळ्या ज्या क्रिया आहेत ह्या शरीराने करायच्या आहेत. सुरुवातच झाली, तीर्थयात्रा, महातानी करायच्या गोष्टी, पूजा, आणि मग सगळी मनाने करायच्या गोष्टी, सगळ्यांना आपलं मानायचं. या सगळ्या गोष्टी शरीराच्या प्राधान्यानं शरीराकडून करायच्या आहेत. पण या सगळ्या प्रक्रिया म्हणजे खरं तर मनाने करायच्या, अंतःकरणाने करायच्या पण आहेत, पण तरी देखील प्रत्यक्ष कृती करण्यासाठी शरीराचाच उपयोग होणार आहे. त्या सगळ्या क्रियांमध्ये मुख्य शरीर आहे, आणि म्हणून याला शारीर तप असं म्हटलं. म्हणून या ते मी म्हणे शारीर तप. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप. आत्तापर्यंत सगळं आपण 202 या ओळीपासून वर्णन करतोय, त्यामुळे आपल्याला मी चांगल्या पद्धतीनं माऊली सांगतायत. मी शारीर तप काय आहे ते सांगितलं. आता ऐक निष्पाप वाङ्मयते. आता वाणीचं तप ऐक. आता बोलायचं कसं. शरीराने करायच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता निर्दोष असं वाणीचं तप काय आहे ते ऐक. आता पुढला गीतेचा श्लोक जो आहे 15वा, त्याचा विचार करू आणि माऊलींच्या ओव्या पण बघूया. अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. वाणीचं तप कशाला म्हणतात ते वाङ्मय तपोच्यते. हे असं बोलणं म्हणजे वाणीचं तप आहे. कसं बोलणं? अनुद्वेगकरं वाक्यम, न उद्वेग ते अनुद्वेग. उद्वेग निर्माण होणार नाही आपल्याला पण, बोलणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला पण उद्वेग निर्माण होणार नाही असं बोलणं. बोलणाऱ्याला पण आनंद आणि ऐकणाऱ्याला पण आनंद, त्याला म्हणायचं वाणीचं तपाचं. पहिली सुरुवातच अनुद्वेगकरं वाक्यम. आपलं बोलणंच असं असलं पाहिजे की ऐकणाऱ्याला पण आनंद मिळाला पाहिजे आणि बोलणाऱ्याने पण चांगले शब्द वापरले पाहिजेत, त्यालाही आनंद मिळाला पाहिजे. असं दोन्हीकडून आनंद असणारं हे वाणीचं तप आहे. म्हणजे आणखीन काय आहे? सत्यम, खरं बोललं पाहिजे. आता सगळे शब्द माहिती आहेत. प्रिय, आवडतं बोललं पाहिजे. हित, हिताचं बोललं पाहिजे. स्वाध्याय अभ्यासनम, स्वाध्याय शास्त्रग्रंथांचं पठण झालं पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे. जप आहे, नामस्मरण आहे, अभ्यास आहे, निन्या परीक्षा द्याव्या. तर काय आपण तर इतके खरंच म्हणजे भाग्यवान आहोत की आपल्या सगळ्या प्रकारच्या सहज सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत. गीतेची संख्या हवी आहे उपलब्ध. गीतेवरती प्रतिरूपण हवे आहेत आहे. ते यूट्यूब म्हणजे आपल्याजवळ खजिना आहे. पाहिजे त्या विषयावर पाहिजे ती गोष्ट घर बसल्या आपल्याला इतकी छान ऐकायला मिळते की हे आणखीन काय पाहिजे. तर स्वाध्याय अभ्यासनम असं शास्त्रग्रंथांचं वाचन, पठण, जप, नामस्मरण हे सगळं वाणीचं तप आहे. खरं आहे. जिभेला जीभ म्हटलं की शस्त्र आहे ना.
त्या जिभेमुळे माणसं जोडली पण जातात आणि तोडली पण जातात. फार महत्त्वाची आहे जीभ. आणि त्यामुळे असा शब्द बाहेर पडला रे पडला की ते बंदुकीच्या गोळीसारखा आहे, तो की परत घेता येत नाही. चुकले ते का म्हणजे राजकारणी लोकांचं असू दे, बोलतात आणि मग दुसऱ्या दिवशी नाही नाही मला असं नव्हतं म्हणायचं म्हणतात. तसं नाही चालत, कारण त्यांच्या मागे त्याचा हेतू वेगळा असतो. पण आपल्याला म्हणजे शब्दाला शस्त्रा इतकं महत्त्व दिलं आहे की तोंडून शब्द गेला की तो पुन्हा नाही मागे घेत आहे. मग तुम्ही किती सॉरी म्हणा, किती काही म्हणा, पण त्याला काही अर्थ नसतो. जे होऊन गेलेलं असतं, ती जखम तिथे झालेली असते, गोळी सुटलेली असते, तिथे मार लागलेला असतो. त्यामुळे तो नुसता हलका करण्याचा प्रयत्न नंतर किती केला तरी तसा पुरेसा उपयोग होत नाही. आणि म्हणून ह्याला वाणीच्या तपाला फार महत्त्व आहे. आपण सगळेजण भाग्यवान अशा अर्थ की माणूस आहोत ना, तर आपल्याला भाषा आहे. पशुपक्ष्यांचं कसं आहे की त्यांच्याजवळ भाषा नाही आहे. त्यांना एका विशिष्ट प्रकारचा फक्त आवाज काढता येतो, एवढंच आहे. सिंहगर्जना म्हणू, कुत्र्याचं भुंकणं म्हणू, काहीचं हंबरणं म्हणू, काय काय असेल. पण प्राणी त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे जेव्हा केव्हा तेव्हा ते त्यांच्या तेवढ्या आवाजापुरतंच ते करतात. अगदी कोकिळ जरी म्हटलं तरी त्याचं जे गाणं आहे ते एकाच आवाजातलं आहे. युगानुयुग तसंच ते कोहो आवाज ते करतं. आता पेट ॲनिमल जे असतात त्यांना किती किती पद्धतीने शिकवलं जातं, पण ते कृतीने दाखवतील. तुम्ही जे काही शिकवलं आहे ते कृतीने करून दाखवतील. आवाजाच्या दृष्टीने त्यांच्याजवळ काहीच नाही आहे. ते वेगळ्या पद्धतीने बोलू शकत नाही. तुम्ही जे बोलता ती भाषा त्यांना कळेल इतपत प्रगती झालेली आहे, परंतु ते बोलत नाही आहेत. त्यांच्या बोलण्याची त्यातली जी काही बुद्धी आहे, हुशारी आहे, त्याला ते जमत नाही. तुमचं बोलणं त्यांना कळतं एवढी मात्र नक्कीच त्याच्याबद्दल बुद्धिमत्ता आहे. म्हणजे आवश्यक तेवढं त्यांना कळतं. त्यांना कळतं, त्या कृती तेवढी करतात. माणसाचं असं आहे, माणसाने ठरवायला हवं की आपल्याला बोलता येतं, चांगली गोष्ट आहे, पण आपण जे बोलतो ते खरंच आवश्यक आहे का? तर माणसाने आवश्यक तेवढं, आवश्यक तेव्हा असं बोलावं. ते बोलणं जे आहे ते बोलणं असं असावं की आपल्याला अनुद्वेगकरण म्हणतात, आपल्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही ते लाभदायक असायला हवं. असं बोलण्यापूर्वी मनाशी विचारच करायला हवा. भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला हेच सगळं सांगणार आहे. आणि ह्याला तप म्हटलं आहे. तप करायचं म्हणजे तापवायचं, म्हणजे स्वतःला तयार करायचं. मग स्वतःला तयार करायचं असेल तर सारखं जिभेवरती आपल्या हे खरंच मला बोलायला हवं आहे का, हे बोलून काही उपयोग होणार आहे का, असा विचार करूनच बोला. समजा जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र, असं स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की जगात जगमित्र व्हायचं असेल, सगळ्यांना आपण आवडतो असं हवं असेल तर जिव्हेवरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. काय बोलावं, कुठे बोलावं, कसं बोलावं, याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. हे जर आपण लक्षात ठेवून वाणीचा आपला उपयोग केला, आता मिळाला आहे, भगवंतांनी दिली आहे वाणी, तर ती चांगल्या कामासाठी उपयोगात आणायची. त्यामुळे काही पट्टी बांधायची नाही आहे. म्हणजे धृतराष्ट्रांनी दिसत नाही त्याला म्हणून हिने डोळ्यावर पट्टी बांधली, तसं आपण वाणीनं आपलं एवढ्या पशुपक्षी प्राणी कोणाला बोलता येत नाही, त्यांचं कुठे अडताय, मग माझं कशाला अडेल असं म्हणून तोंडाला पट्टी काय बांधून घ्यायची नाही आहे. परंतु काय बोलायचं, कुठे बोलायचं, किती बोलायचं, कुणालाही उद्वेग वाटणार नाही, राग येणार नाही आपल्या बोलण्याचा, असं कसं बोलायचं, त्या आपल्या तोंडून काही अपशब्द येणार नाहीत असा कसा प्रयत्न करायचा, असभ्य बोलायचं नाही, गैरशब्द आपल्या तोंडून येता कामा नये, अपशब्द ज्याला म्हणतो, अगदीच शेवी शब्द आपल्या तोंडून येतच नाही, पण दुसऱ्या माणसाचे अवगुण दाखवणारा शब्दसुद्धा आपल्या मुखातून येता कामा नाही, असा सगळा विचार करावा. इतरांना त्रास होणारं, इतरांचं काही वर्म काढणारं असं बोलू नये असं म्हणतात. जरा इतकं कशाला, मला तर कधी कधी असं वाटतं की नाटकी वाटेल असं पण बोलू नये. आता माऊली आपल्याला ओव्या सांगणार ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी कदाचित येतील सुद्धा पुढे, पण आपलं बोलणं खरं पण वाटलं पाहिजे. नाटकी बोलणं सुद्धा नाही. एखाद्याला आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना ते 2-4 वेळा सांगतात आपल्याला की अहो तुम्ही मला एकेरी म्हणा, तरीसुद्धा अगदी मानभावीपणानं हाऊजाऊ करायचं लहानानं सुद्धा.
तर असं काही आवश्यकता नाही. आपलेपणा वाढतो. आपण असं जर दुसऱ्या माणसाशी जवळीक सहज होणार असेल तर साधावी. म्हणजे असं शब्द वापरताना दुसऱ्याचा विचार करून दुसऱ्याशी जास्तीत जास्त जवळीक नातं तयार होईल अशा पद्धतीचं आपलं बोलणं असावं. लोकांशी कसं म्हणजे कसं ठरवायचं, तर आपल्याशी बोललेलं कसं आवडतं आपल्याला, की अमकी अमकी असं बोलते ना ते मला आवडतं, तसं आपण इतरांशी बोलावं. अगदी साधं हे आहे. याला आपल्या सोप्या भाषेमध्ये संस्कार म्हणतात, की आपल्याला लहानपणापासून कळतं कसं बोलावं, कसं वागावं. ह्याच्या काही पाठशाळेमध्ये शिक्षण घेण्याच्या गोष्टी नाही आहेत, आजूबाजूला बघून करायच्याच गोष्टी आहेत. तर आपल्याला कसं आवडतं, अमक्याचं बोलणं मला आवडतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अभ्यास करावा आणि तसं बोलण्याचा आपण प्रयत्न करावा. अगदी हेच अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रियहितम या सगळ्यामध्ये आलेलं आहे. कसं आहे की दुसऱ्याला उद्वेग वाटणार आहे. आपण भागवतातल्या कथेचं पाहिलं आहे की भागवतामध्ये काय झालं तर शुकदेव परीक्षित संवाद आहे. आता या अधिक महिन्याच्या निमित्तानं भागवत ऐकलं जातं, त्यामुळे आपल्याला आठवेल की त्या कथेमध्ये काय आहे तर केवळ थट्टा, केवळ मस्करी म्हणून त्या ऋषींच्या गळ्यामध्ये खरं ते ध्यानाला बसले होते, काही त्यांचा त्रास नव्हता, पण तरी देखील या मेलेला साप त्यांनी त्या गळ्यात घातला आणि त्या ऋषींना कळलंही नाही. ते ध्यानाला बसले होते, पण त्यांच्या मुलाला राग आला आणि ज्यांनी हे काम केलं होतं त्या परीक्षिताला त्या मुलाने शाप दिला. आता हे जे आहे त्या ऋषींनाच त्याचं वाईट वाटलं, ऋषींनाच त्याचं दुःख झालं. ते म्हणाले अरे भगवंताने आपल्याला वाणी दिली ना ती अशी लोकांना शाप देण्यासाठी नाही आहे, कारण ते ध्यानाला बसले होते, त्यांना सर्वानुभूती परमेश्वरच होता. ते म्हणाले अरे याच्यासाठी दिलं नाही, म्हणजे दिला मुलांनी शाप, पण ज्यांच्या गळ्यात तो मेलेला साप घातला होता ते शांत होते. आता हा जो काही भागवतातला प्रसंग आपण पाहतो ना त्याच्यावर आपल्याकडं मग पुढलं ठीक आहे, मग परीक्षित त्याला कशा भागवत कथा सांगितली वगैरे वगैरे, त्याला त्याच्या शिरा नको. तर याच्यातून आपल्याला कळतं की शापाचा उच्चार का होतो रागाने, तर तो कंट्रोल हवा. किंवा महाभारतात आपण म्हणतो की द्रौपदी हसली नसती, तो जो काही फजिती झाली दुर्योधनाची की काचेवरनं चालतोय असं वाटलं आणि प्रत्यक्षात पाणी होतं आणि पडला वगैरे वगैरे आणि मग ती हसली. अशा गोष्टी काय पुढे घडतं तर महाभारत घडलं एवढ्या गोष्टीवर. तर ह्याच्यासाठी आपल्या बोलण्यावर आपल्या वागण्यावर कंट्रोल हवा, असं बोलणं गोड हवं. म्हणजे मी महाभारतातल्या याच प्रसंगाचं वर्णन करायला असं वाटतं की याच ठिकाणी द्रौपदीच्या ऐवजी समजा कृष्ण जे अर्जुन असते तेही पडले असते, हसले असते. लगेच त्यांनी दुर्योधनासारखं ते महाभारत घडवण्यासाठी पुढले जे प्रसंग सगळे आणले पांडवांवर तसे नसते आणले. त्यामुळे त्या सगळ्या कृतीचा नेमका परिणाम कसा असतो ते पण आपल्याला विचार घ्यायला पाहिजे. म्हणून बोलण्यावरती वागण्यावरती गोड बोलणं असायला हवं, हसतमुख आपण असायला पाहिजे. म्हणजे खरोखरच अर्जुन आणि कृष्ण त्या काच वाटते म्हणून चालत गेले आणि पाणी होतं आणि पडले असते तर एकमेकांना पाडलं असतं, दोघंही पडले असते, दोघंही हसले असते. द्रौपदी हसली तर तिलाही तिच्याही अष्टात सामील झाले असते. हे जे काही आहे आपलेपणाचा भाव किंवा फजितीत त्या आनंदात पण आनंद घेणं असं जमलं पाहिजे. हे जे आहे आणि हे जमलं तर पुढल्या गोष्टी टळतात, पण तसं घडत नाही. आणि म्हणून वाणीचं तप काय ते सांगतात की गोड बोलावं, गोड सदा बोलावे, गावे भावे जनांचे सांगावे. बरं नुसत्या गोड बोलण्याने खरंच 90% कामं होतात. नुसत्या गोड बोलण्याने आत्ता जसं म्हटलं तसं नुसतं चूक दाखवता येते, पुन्हा ती चूक होणार नाही अशी काळजी घेता येते. गोड बोलण्याने सगळ्या गोष्टी सहज होतात असं दिसेल. दुसरं सत्य असावं, कल्याण करणारं असावं. सत्याबद्दल काही फार माहिती सांगायला असं नाही, आपल्याला माहिती आहे की परिणाम ज्याचा चांगला आहे ते सत्य. आणि नेहमी आपण उदाहरण देतो सावरकर सिनेमातलं, तेही आपल्याला माहिती आहे की कसाई दिसतोय आणि कसाई गाईचा पाठलाग करतोय आणि गाय ज्या बाजूला वळलेली आहे चौकामध्ये तो कसाई विचारतोय की गाय कुठल्या बाजूला गेली, तर इथे खरं का बोलायचं आहे, कारण कसाई गाईला मारणार आहे. त्यामुळे इथे खोटं बोलणं हेच खरं आहे. त्यामुळे मार्ग दुसऱ्याच दाखवावे की इकडे ह्या रस्त्याला गेले गाय, म्हणजे तो कसाई तिकडे जाईल, गाईला जरा अधिक समय मिळेल पळून जायला. हे सगळं हे खरंच बोलणं आहे. त्यामुळे सत्य बोलणं काय आहे, वाचेचं तप आहे की परिणाम काय आहे त्या परिणामाप्रमाणे सत्य बोलणं. नक्कीच आहे आपल्याला
एरवी आपण सत्य बोलण्याचं असं म्हणतो की आपल्याला जे माहिती आहे ते सांगावं. 4 लोकांनी सांगितलं आहे, ऐकलं आहे, मला नक्की माहिती नाही, हे नाही सांगू, हे बरोबर आहे. परंतु जिथे आपल्याला धादांत दिसतं आहे की इथे आत्ता खोटं बोल प्रत्यक्षात जे खोटं असलं तरी ते परिणाम चांगला दाखवणार आहे, तर त्याला सत्य म्हणतात. अशा पद्धतीनं सत्याचा विचार करतात. उगीच काहीतरी अभिमान, अहंकार घालून काहीतरी आपण फुलवून गोष्टी सांगू नयेत. ते काही फार सवय असते आपल्याला दिली आहे भगवंतानी वाणी, आणि मग त्या वाणीचा उपयोग करायचा, मग आपली त्याच्यात काहीतरी भर घालायची ऐकलेल्या गोष्टीमध्ये आणि सांगत सुटायचं, अशी जी काही सवय असते तसं नाही चालत. त्यामुळे त्याच्यातून अहंकार, अभिमान वाढतो. आपल्या बोलण्यावरचा लोकांचा विश्वास पण कमी होतो. कोणी सांगितलं आहे अमकीनी का, काही लक्षात देऊ नका, असं काय उपयोगाचं, हे काही वाणीचं तप नाही. बोलू, आपण जे बोलतो तसं घडलेलं किंवा घडणारं असलं पाहिजे, असं त्याचा अर्थ. दुसरा, आपला विचारांचा जो नेमका आशय आहे ते ज्याच्यातून व्यक्त होईल तेच बोलावं. नेमकं बोलणं असावं. सांगताच येत नाही आहे, शब्दात मांडताच येत नाही आहे, असं नाही उपयोगाचं. आपल्याला नेमकं जे काही सांगायचं आहे ते, बऱ्याच वेळी पाट्या असतात बघा, तुमचं बोलणं थोडक्यात सांगा. फापट पसारा बोलत बसला तर नाही चालणार. काय तुम्हाला नेमकं हवं आहे तेवढीच फक्त चौकशी करा. चौकशीच्या खिडकीवर बऱ्याच असतं, ही गाडी केव्हा आहे, ती गाडी केव्हा आहे, ती गाडी केव्हा आहे, 50 विचार. अरे तुला कुठे जायचं आहे ते विचार ना. त्यामुळे आपलं जे बोलणं आहे ते थोडक्यात मांडावं आणि योग्य शब्दात आपल्याला ते मांडता आलं पाहिजे, हे पण जमलं पाहिजे. त्याला आपण सत्य भाषण, हिताचं भाषण असं म्हणतो, बोलणं असं म्हणतो. आपल्या हेतूचा असा विपर्यास होता कामा नये. आपला हेतू काय आहे बोलण्यामागचा, सांगण्यामागचा, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपल्या वाणीचे 4 आहेत, परापश्चाती, मध्यमा, वैखरी, अशा 4 वाणी आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नाभीच्या ठिकाणी परावाणीची जागा आहे आणि आपल्या मनामध्ये काहीतरी बोलण्याचा जो काही विचार येतो आणि मग प्रत्यक्ष बोलतो आपण वैखरीने, पण प्रवास परापश्चंती, मध्यमा, वैखरी असा होतो. त्यामुळे वैखरीने जे बोलतो ते सत्य व्हायला हवं असेल तर ते आपल्याला मागे परावाणीपर्यंत जायला हवं, की तिथे जो काही मूळ आपला विचार आला असेल तोच सत्य असायला पाहिजे. म्हणजे मग वैखरीमधून जे काही आहे, नाही तर होईल काय, तिथे विचार वेगळा, परावाणीच्या ठिकाणी वेगळं, आणि मग तो जो प्रवास होतो मनामध्ये वेगळंच काहीतरी येतं आणि मग भलतंच काहीतरी बोललं जातं. असं नाही, मनात एक तेच ओठावर असलं पाहिजे. मनाच्या ठिकाणी, पराच्या ठिकाणी काय आहे, आपल्या मनात जो भाव आहे तो आपल्या वाणीतून सहज प्रगट झाला पाहिजे, ऐकणाऱ्यापर्यंत तो पोचला पाहिजे, असा त्याचा अर्थ. आता बोलणाऱ्याचं बोलणं सत्य आहे हे त्या ऐकणाऱ्याला जाणवलं पाहिजे, आणि मग ते कसं होतं तर ह्या सगळ्या प्रवासातून होतं. म्हणजे ती जी काही वाणीमध्ये संकल्पशक्ती आहे, मग ती संकल्पशक्ती काय होते, आपल्या त्या वाणीमध्ये जर ती ताकद असेल तर जे बोलू तसं घडतं. म्हणून त्याला म्हटलं आहे, संत मंडळींची जी असते ती संकल्पशक्ती असते. ते जे सांगतात तसं घडतं, ते जे बोलतात तसं घडतं, किंवा ते सत्यच बोलतात. मग ते आधी घडलेलं असतं म्हणून सांगतात, त्यांचा अनुभव म्हणून सांगतात, किंवा ते सहज बोलतात तेच घडतं. इतकी त्यांच्या वाणीमध्ये सत्यसंकल्प असतो, सत्यप्रतिष्ठा असते. आपल्या वाणीमध्ये आपण विचार केला तर माझं कोणी ऐकत नाही, मग ही आता कुठला सत्यसंकल्प म्हणायचो. आपलं जर कोणी ऐकायला हवं असेल तर असा सत्यसंकल्प हवा. आता ह्याच्यामध्ये खूप बारकाईने आपण अनेकदा हा विचार केलेला आहे, की आपण नेहमी म्हणतो की एखादी गोष्ट आपण जर दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला आपण ती अधिक करत असलो तर आपल्या सांगण्याला वजन येतं. आपण जेव्हा नातवंडांना सांगतो की बा लवकर उठावं, आपण उठायला पाहिजे. आपण त्यांना असं व्यायाम करावा, आपण केला पाहिजे. अशा गोष्टी ज्या आहेत की जे दुसऱ्याला आपण सांगतो त्या आधी आपण करायला हवं, तर आपल्या बोलण्याला ताकद येते. म्हणून सत्यम प्रियहितम, सगळं जे काही आहे सत्य बोलायचं, आवडणारं बोलायचं, कल्याणकारी बोलायचं. मनुस्मृतीमध्ये स्पष्टच आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रिय. त्यामुळे मगाशी जसं म्हटलं तसं आहेच, प्रियम जनानृतम ब्रूयात एष धर्म सनातन. आपल्या सनातन धर्माचं आहे खरं बोलायचं, प्रिय बोलायचं, सत्य पण अप्रिय बोलायचं नाही. म्हणजे खरं बोलायचं आहे पण अप्रिय बोलायचं नाही. म्हणजे
धोक्याचं घाताचं काही बोलायचं नाही. म्हणजे असं आहे ना की आता कधी कधी ना आपल्याला अशा गोष्टी कळतात पण आपण तसं बोलत नाही. उदाहरण देते की आपण एखाद्या अगदी अन अंतिम टप्प्यावर आलेल्या एखाद्या माणसाला समजा भेटायला गेलेलो असं आपल्याला दिसतं आहे की आता काही तासांचा सुद्धा हा सोबतीने ह्याच्यातून गेलो बरा होणार नाही असं धारांत दिसत तरी की आपण असं म्हणत नाही ना. आपण काय वाटेल बरं, घरातल्या माणसांना सांगतो आपण नका काळजी करू, तुम्ही एवढं करताय ना, वाटेल बरं असंच बोल. आपल्याला आणि त्यांना धारांत माहीत असतं की ह्याच्यातून काय घडणार आहे, पण तरी देखील बोलतो ना. कारण ते जरी सत्य असलं तरी ते आवडणारं नसतं ना. त्या आवडणारं सत्य बोलायला लागतं. त्यामुळे जरी धारांत दिसत असलं, आता हे हे उदाहरण ठीकच आहे, पण आणखीन एक व्यवहारातलं उदाहरण आपल्या वयाच्या आपल्या मैत्रिणींनी हे पाळायचं आहे की हल्ली कधी कधी अवाजवी फॅशन केली जाते. आपल्या मुलींनी, सुनांनी, भाच्यानी, नातवंडांनी आपण काहीही बदल करू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. कारण आपली भूमिका अशी असते की आपलं कोणी ऐकणार नाही आहे. त्यामुळे पण निदान आपण एवढं "वाह! काय छान दिसतेस" असं खोटं तरी नाही सांगायचं. आपल्याला आवडलेलं नाही आहे हे समजा आपल्या चर्येने किंवा न बोलण्याने कळलं असतं तर कळू दे, काही बिघडत नाही आहे. पण खोटं खोटं दुसऱ्याला बरं वाटावं ह्याच्यासाठी नाही बोलायचं. म्हणजे प्रियम ब्रियात सत्यम ब्रियात दुसऱ्याच्या हिताचं बोलणं हे बरोबर आहे. पण दुसऱ्याच्या कल्याणाचं, दुसऱ्याच्या हिताचं, दुसऱ्याच्या आवडीचं बोलायला ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. तर मी अगदी आवर्जून आपल्याला सांगेन की आपण ही काळजी घ्यायची की ठीक आहे ना, आपल्या हातात नाही आहे, कारण आपण बोलून काही उपयोग होणार आहे अशातला भाग नाही आहे. पण एखादी गोष्ट आपल्याला आवडलेली नाही आहे, हे बोलायचं नसलं तरी आपल्याला खोटं कशाला बोलायचं, "वाह! काय छान दिसतेस" अजिबात नाही बोलायचं. कळू दे की ही गोष्ट बहुधा आवडलेली नाही आहे. हा सुद्धा वाणीचा अभ्यासच आहे की आपल्याला आता असं आहे की नुसतंच आपलं ह्या चाललेल्या अशा प्रकारच्या फॅशनबद्दल व्हॉट्सॲपच्या ह्याच्याचे रागवण्यात काय पॉईंट आहे. तर आपल्याला बदल होणार नाही आहे असं जरी कितीही वाटत असलं तरी देखील अगदी एखाद वेळेस असं होईल की आपल्या नातीला वाटेल की "आजी आज तू काहीच बोलली नाहीस, तुला आवडलं नाही का?" तर म्हणायचं की "नाही मला आवडलेलं, तुला कळलंच असेल, पण ही फॅशन नाही मला आवडली." असं काहीच म्हणायला हरकत नाही. बाकी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जर आपण सगळं कौतुक करतोय, प्रेम करतोय, तर एखादी गोष्ट असं जमेल तेवढं ते सुद्धा वाणीची शुद्धीच आहे. कारण एखादी गोष्ट ती खोटं बोलणं आहे ना. आपल्याला न आवडलेलं असताना सुद्धा आपण "वा काय छान दिसते" म्हणायचं असं नाही म्हणायचं. असो तो विषय वेगळा आहे, पण तरीसुद्धा सद्यस्थितीमध्ये ह्या पण गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. वाणीला अभ्यासाला लावायला सांगितलं आहे. वाचन करावं, मनन करावं, चिंतन करावं. आता जे की आपण परापश्यंती मध्यमा वैखरी असं म्हटलं, तर त्याचं म्हटलं तर त्या वाणीला अभ्यासाला लावायचं म्हणजे काय करायचं? तर समजा आपण काय नामजप करतोय, काय स्तोत्र म्हणतोय किंवा आत्तासारखं आपण निरूपण ऐकतोय, बोलतोय. तर ते जे काही करणं आहे, ते एक नियमितपणाने करणं, ऐकणं. स्तोत्र असेल तर स्तोत्र पठण नियमितपणानं करणं. त्यांनी सुद्धा वाणीला चांगलं म्हणजे चांगले उच्चार होणं, गीतेची संथा घेणं, गीता नियमितपणे म्हणणं, संस्कृत स्तोत्र म्हणणं. म्हणून आपण स्वतः एकादशीला सगळी गीता का म्हणायची, चतुर्थीला सगळी स्तोत्र म्हणायचे, रोज एकदा तरी विष्णू सहस्रनाम म्हणायचं. असे जे सगळे नियम आपण लावून घेतो त्याच्यामध्ये वाणीची शुद्धी, स्पष्ट होणं, पवित्र होणं हाच त्याच्या मागचा. त्या वाणीला सुद्धा ना एक प्रकारची शक्ती प्राप्त होते ह्या सगळ्या यांनी शास्त्राभ्यासाने असं त्याचं म्हणजे वाणीची शक्ती, वाणीला शुद्ध रूप अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. आणि हे जे सगळं परापश्यंती मध्यमा मगाशी मी जे म्हटलं की परेत जे आलं आहे तेच वैखरीतून यायला हवं ना, मध्ये गडबड नाही होता कामा असं जे आहे. तर हे सगळं चिंतन आपोआपच होतं. परेमध्ये आलेला जो आपला सत्सत विवेकबुद्धीने विचार चांगलाच सांगितलेला असतो, तो त्या पश्यंती आणि मध्यमेमध्ये पण तसाच येऊन चांगलाच वैखरीतून बाहेर आला पाहिजे असा त्याचा अर्थ. म्हणजे जसं गीतेची संथा झाली ती अगदी परापश्यंती मध्यमा वैखरी आपण सगळं अगदी मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण सगळं त्याच्यात लावलं आहे. छान आपल्याला म्हणता आली. आपोआपच आपल्याला असं आता आपल्याला ना याचा अर्थ कळला पाहिजे. असं हे पुढलं परापश्यंती मध्यमा वैखरीकडून होतं. त्याचं चिंतन सुरू होतं, त्याचा विचार सुरू होतो आणि मग ती जी पश्यंती आहे ती मध्यमेच्याद्वारा जसं सहजपणानं उच्चार करते तसा अर्थ समजून घेण्याचा पण प्रयत्न करते.
मग वैखरीनं नाम घ्यायचं, अगदी बरोबर, खूप सराव करायचा. मग तो सराव झाला, नाम चांगलं घेता आलं की मग मध्यमेमध्ये विचार करायचा. मग हळूहळू स्वतःला ऐकू जाईल असं नाम घ्यायचं. किंवा गीतेचा आपण विचार केला तर आधी मोठ्यांदा गीता म्हणायची, उच्चार नीट येत आहेत ना बघायचं. मग ते नीट आलं की मग आपण काम करताना सुद्धा ते म्हणायचं, कारण आता उच्चार नीट आले. मग आता आपल्याला वैखरी म्हणजे मोठ्यांना म्हणायची गरज नाही आहे. मग आपण ते मध्यमेतून म्हणायचं, स्वतःला केवळ ऐकायला जाईल इतक्याच आवाजात म्हणायचं. मग हळूवारपणानं नुसत्याच पश्चंतीमध्ये पण म्हणायचं. हळूहळू ती परेपर्यंत जाईल आणि मग स्वाभाविकच आपल्या लक्षात येईल की अरे हा गीतेतला अर्थ आपोआप आपल्याला समजायला लागेल. असा असा परा ते वैखरी प्रवास किंवा वैखरी ते पराप्रवास असा दोन्ही काहीला वाणीचं तप म्हणायचं. माऊली आपल्याला 215 ते 224 ओव्यांमध्ये हा भाग सांगणार आहेत. तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिसे तेणे. इतका छान दृष्टांत दिला आहे माऊलीने. माऊली म्हणतात की परीस लोखंडाला लागतं आणि सोनं होतं, हे आपल्याला माहिती आहे. मग तो परीस लोखंडाचा आकार, लोखंडाचं वजन याचा विचार करत नाही काही. परीस लोखंडाला स्पर्श झाला की सोनं करून टाकतं. सोनं होताना ह्याचा काहीही तो विचार करत नाही की मी परीस एवढासा आहे, हे लोखंड एवढं मोठं आहे आणि एवढ्या मोठ्या आकाराच्या या लोखंडाचं सोनं मी कशाला करू, असा तो काही विचार करत नाही. तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिसे तेणे. म्हणजे काय, तैसे न दुखविता सेजे जावळी सुख निपजे ऐसे साधुत्व का देखीजे बोलणा जिहे. या परिसासारखं सांगत आहे तसं जो कोणी आपल्या जवळ येईल, शेजारी असेल नाही तर जवळ येणार असेल, तैसे न दुखविता, त्याला जराही दुखवायचं नाही, त्याला सुख होईल ऐसे साधुत्व देखीजे. असं बोलण्यामध्ये साधुत्व, सज्जनपण, चांगलेपण असलं पाहिजे. तो परीस जसा सगळ्या लोखंडा सोनं करतो तसं कोणीही आपल्या भोवती येवो त्याला न दुखवता आपण असं बोललं पाहिजे की त्याला आनंद वाटेल, त्याला सुख होईल, त्याचं सोनं होईल. पाणी मुदल झाडा जाय. आणखी एक उदाहरण दिलं आहे. तृणते प्रसंगेची जी आहे तैसे एका बोलिले होय सर्वाही हित. सगळ्यांचं कल्याण. कसं ते म्हणाले, पाटाचं पाणी वाहतं. खरं म्हणजे आंब्याची बाग असेल तर त्या आंब्याला पाणी दिलेलं असतं ना बागेत, बरोबर आहे. पाणी दिलेलं असतं ते आंब्याच्या झाडाला दिलेलं असतं. पण आंब्याच्या झाडाला दिलेलं असतं तरी त्याच्या ओलाव्यावर गवत सहजच वाढतं की हो. पाणी मुदल झाडाचं आहे, मुदल म्हणजे मूळ झाडाला जायचं. तृणत आहे प्रसंगीची जी आहे, पण त्या पाण्यावर आजूबाजूचं गवत येतं. तैसे एका बोलिले होय सर्वांचे येतं. तसं आपलं बोलणं हवं. बोलायचं आहे एखाद्या व्यक्तीलाच, पण सगळ्यांनी ऐकून सगळ्यांचं कल्याण होईल असं आपलं पाहिजे. उद्देश जरी त्याला सांगण्याचा असला, अर्जुनाला सांगण्याचा भगवंताचा उद्देश आहे, परंतु तुमचं आमचं वर्षोनिवर्ष पिढ्यानपिढ्या सगळ्यांचं कल्याण करायची जबाबदारी भगवंताने घेतली गेली. सांगितली अर्जुनाला गीता, पण तुम्ही आम्ही सगळ्यांचं कल्याण भगवंताने करून टाकलं. तसं आहे, पाटाचं पाणी बागेला झाडाला जाईल पण सगळ्या गवताला त्याचा फायदा. तसं गीता सांगितली अर्जुनाला पण झाला आपल्या तुम्हा सगळा फायदा. तसं उद्देश जरी असा असला तरी यापासून सगळ्यांचं कल्याण, सगळ्यांचं हित होईल. जोडे अमृताची सुरसरी तै प्राणांतै अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे. पुढे म्हणतात अमृताची गंगा नदी, सुर म्हणजे सुरसरी म्हटलंय, नदी आहे. आता गंगा तर सगळी पाप नाहीशी करतेच, पापक्षालन करते. ही तर अमृताची गंगा आहे. आता अमृताच्या गंगात जर प्राप्त झालेली आहे तर प्राणांते अमर करी, तर ती जशी पापक्षालन करते गंगा, तशी अमृताची गंगा आहे. ती तर का आपल्याला अमरत्वच देणार आहे. स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे. म्हणजे ते तर आहेच, स्नानाने पापक्षालन होईलच, पण पिण्यानेही गोड होईल आणि मग सगळंच म्हणजे प्राण म्हणजे अमरत्वच प्राप्त होईल. काहीच लागणार नाही. प्यायला पण गोड आहे, पापक्षालन पण होणार आहे. नुसती आंघोळ केली तर पापक्षालन, हे तर काय आता अमृताचीच गंगा आहे. त्यामुळे आपल्याला स्वाभाविकच गोड सगळं मिळणारच आहे, पिण्यासाठी पण गोड मिळणार आहे. तैसा अविवेकूही फिटे आपुले अनादित्व भेटे
ऐकता रुची न विटे पियुषी जैसी. म्हणजे आता हे सगळं अमृताचं हे म्हणजे बोलण्याशी लावायचं आहे. हे तर झालं की गंगेमध्ये स्नान केलं तर पापक्षालन होतं. ही अमृताची गंगा आहे, त्यामुळे स्वाभाविकच पिण्यासाठी तिला गोड मिळणार आहे. तसं याच्या बोलण्याने पूर्णपणानं अज्ञान नाहीसं होतं. हा जो बोलणारा आहे, वाचेचं तप आहे. या वाचेचं तपाने बोलणाऱ्यामुळे ऐकणाऱ्याचं सगळं अज्ञान दूर होतं. नुसतं अज्ञान दूर मिळत आहे, हे आहे ना, अमृत प्राशन केलं आहे. त्यामुळे स्वरूपाचं ज्ञान होतं, आत्मतत्व कळतं, ज्ञान कळतं, ब्रह्म कळतं. आणि ते सगळं ऐकत असताना अमृताचा कसा वेट येईल. ऐकता रुची न विटे. तर असं काही मिळतं ऐकायला की आता पुरे असं कोण म्हणेल. बाकी सगळं तुम्ही खायला घालाल, प्यायला घालाल, ते आमरसाच्या वाट्या 4 झाल्या की 5 हे आता पुरे गं. पुरणपोळी खायला घेते की आता नको गं असं म्हणू. हे कोण म्हणणार आहे. अमृत जे ज्याला मिळणार आहे ते ऐकत असताना अमृताचा वीट येणं हे शक्यच नाही. त्याचा वीटच येणार नाही. ऐकता रुची न विटे अज्ञान आहे, त्याचं अज्ञान दूर होतं. त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते, आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि अशा अमृताच्या बोलण्याची, माऊलींच्या बोलण्याचं कोणाला वीट येईल का. काय भाग्यवान असतील त्यावेळी लोक की माऊली असं काहीतरी सांगतायत आणि सभोवताची लोक ऐकतात. आणि म्हणून ते म्हणतात की अमृत जे ऐकायला मिळत आहे असं वाणीचं तप असलं पाहिजे. की त्या बोलणाऱ्याचं तप असं आहे की त्यांनी बोलत राहावं आणि ऐकल्याने ऐकत राहावं. त्या ऐकणाऱ्याला ह्या बोलण्याचा कधी वीटच येऊ नये असं हे करावं. घड्याळाकडे पाहायची गरज नाही आहे. आपल्याला नाही तसं होतं, आपल्याला घड्याळाकडे पाहावं लागतं. जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तने निगमुका नाम. बरं, कोणी एखाद्याने असं प्रश्न केला, पुसणे, जरी कोणी करी पुसणे. एखादा असतात जिज्ञासू, काही चौकशी करतात. म्हणजे आता हा बोलणारा बोलतोय, ऐकणारा ऐकतोय, त्याचे कान तृप्त होत आहेत, जणू काही तो अमृत प्राशन करतोय. असं असताना सुद्धा एखाद्या जिज्ञासूने काही प्रश्न केला तरी होवावे ऐसे बोलणे. तरीसुद्धा तो जो बोलणारा असतो ना, तो त्या प्रश्नांची उकल करतो, त्या जिज्ञासूची जिज्ञासा शांत करतो. आणि ना तरी आवर्तने निगमुका नाव. म्हणजे नाहीतर हे जे काही स्वाध्याय आहेत किंवा काय हरिस्मरण असेल, नामस्मरण असेल, ते पुन्हा पुन्हा पठण करावं लागतं. निगमुका नाम, नाम म्हणजे नामस्मरण, निगमू म्हणजे हे वेदाध्ययन. तर वेदाध्ययन किंवा हरिस्मरण, नामस्मरण चालू असतं आणि ते पुन्हा पुन्हा, म्हणजे एकदा सांगून झालं आहे हां, तरीसुद्धा ते एखाद्या जिज्ञासूने प्रश्न विचारल्यावर तो जा परत त्याचं स्पष्टीकरण देतो, तेव्हा पण ऐकावं असं वाटतं. इतकं ते अमृत प्राशन केल्यासारखं असं बोलणं असलं पाहिजे. पण म्हणजे ऋग्वेद आदी तिन्ही प्रतिष्ठित ती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. पुढे म्हणतात तिन्ही वेद, ऋग्वेद आदी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, सगळ्या या सगळ्यांची जी काही आपल्या वाघ मंदिरात, वाणीचं मंदिर म्हणजे मुखोद्गत असले पाहिजेत सगळे वेद. ऋग्वेद आदी तिन्ही प्रतिष्ठित आणि वाग्भुवनी. वाग्भुवनी म्हणजे आपल्या वाणीचं मंदिर. या वाणीच्या मंदिरात म्हणजे वाणीमध्ये ऋग्वेद आदी सगळे तिन्ही वेद प्रतिष्ठिती म्हणजे राहायला जणू की आलेत. वाघ मंदिरात प्रतिष्ठापन झाले, मुखोद्गत आहेत थोडक्यात. केली जैसी वदनी ब्रह्मशाळा म्हणजे त्या बोलणाऱ्याच्या मुखामध्ये ब्रह्मशाळाच आहे. त्यांनी बोलावं आणि ऐकणाऱ्याने ऐकावं असं सगळं आहे. वेदाध्ययन किती करायचं तर वेद मुखोद्गत, तीनही वेद कंठस्थ असायला हवेत. असं त्या म्हणजे शिष्यांना अध्यापन करताना, अभ्यास करताना ते जे ऋषी आहेत किंवा ज्या गुरुकुलामध्ये ती मुलं अभ्यास करत असतील, त्या वेधशाळेमध्ये ते सद्गुरू सांगत असतील तेव्हा ती मुलं स्तंभित होत असतील की अरे वा, काय आपण ऐकतोय. आणि मग ती अभ्यासाला मुळातच जर शिकवणाऱ्यालाच जर येत असेल तर कसं चालेल ना. त्यामुळे ते म्हणतात केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. त्या शिष्याना अध्यापन करताना अगदी मुखावरच ती वेधशाळा जणू काही स्थापित झालेली आहे असं सगळं वेदपठण त्यांनी केलं आहे. ना तरी एखादे नाव तेची शैवका वैष्णव, वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. पुढे म्हटलं आहे की किंवा हे तर झालंच म्हणजे अमृत प्राशन करण्यासारखा आनंद मिळाला. सगळे मुखोद्गत वेद असणारे अशा ऋषीमुनींचं ऐकायला मिळावं, पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणं हे वाणीचं तप आहे. अथवा ना तरी एखादे नाव शैव का वैष्णव म्हणजे शिव असो नाही तर विष्णू असो,
दोघांपैकी कुणाचंही एखादं नाव वाणीत असावं. ओम राम कृष्ण हरी म्हणा, श्रीराम जयराम जय जयराम म्हणा, काहीही नाम घ्या. हे वाचे वसे ते वाग्भव, हे सहज अजपाजप ज्याला म्हणतो, सहज निर्माण झालं पाहिजे. असं वाणीतून तप जाणावं, त्याला वाचिक तप म्हणायचं. म्हणजे हे तर झालंच की अमृत मिळणार असेल तर असं हे हवं. पण नाही तर निदान शैव असो नाही तर वैष्णव असो, सामान्य मंडळींच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम हवं. असं नाम वाणीमधून सहज निर्माण होणं, त्याला वाचिक तप म्हणायचं. जाग आली की जर का माणसाच्या मुखात नाम येत असेल तर रात्रभर आपण नाम घेतोय असं त्याचा अर्थ होईल. याला वाचिक तप म्हणायचं. आता तपजे मानसिक तेही सांगू ऐक, म्हणे लोकनाथ नायक नायक होतो. आता भगवंत अर्जुनाला मानसिक तप सांगणारे, शारीरिक तप सांगून झालं, वाचेचं तप सांगून झालं, आता मनाने करायचं तप सांगणारे ते आपण पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.